नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती संदर्भात आणखी एक नवीन अपडेट पाहिजे. सर्व जिल्ह्यांच्या रिक्त जागा जाहीर झाल्या आहेत. आपापल्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 2025च्या पोलीस भरतीमध्ये किती जागांवरती भरती होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचं आहे. व्हिडिओ पाहण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरती संदर्भातील प्रत्येक जी अपडेट असेल ती आपल्यापर्यंत लगेच पोहोचवली जाईल. आपण व्हिडिओमध्ये पुढे वळूयात. सर्व जिल्ह्यांच्या रिक्त जागा आपल्यासमोर आहेत. दिनांक 1/1/2024 ते 31/12/2025 या 2 वर्षांच्या कालावधीतील पोलीस शिपाई संवर्गातील ज्या रिक्त होणाऱ्या पदांची जी माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे. या सर्व जिल्ह्यांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. टोटल 14,000 पदे ही रिक्त आहेत. एक मिनिट. सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे तसेच SRPF गटातील जी रिक्त जागा आहेत त्या अशा टोटल मिळून 14,000 पदांची भरती होणार आहे. आपण आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयसुद्धा पाहिला. 14,000 जागांवरती ही भरती होणार आहे. ही टोटल जागा आहेत 11,167 आणि SRPFचे जर SRPFमधील टोटल 2,393 असे जर सर्व पकडले तर 14,000 पदांची ही भरती होणार आहे. सर्वाधिक जागा या मुंबई शहर 2,459, त्याखालोखाल जर पाहिलं तर मीरा भाईंदर 924, त्यानंतर पुणे शहर 885, ठाणे शहर 867, त्यानंतर जर पाहिलं तर 743 जागा या लोहमार्ग मुंबईला आहेत. ठीक आहे. सर्वच जागांच्या आपण बघूयात. सर्व जिल्ह्यांच्या जागा आपण बघूयात. नवी मुंबईमध्ये 88 जागा आहेत. मीरा भाईंदर 924, पुणे शहरमध्ये 885, पिंपरी चिंचवडला 356 जागा आहेत. सोलापूर शहरमध्ये 61 जागा आहेत. नाशिक शहर 0, छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये 150 जागा आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर अमरावती शहर 34 जागा आहेत. नागपूर शहरसुद्धा 398 जागा आहेत. लोहमार्ग मुंबई आताच पाहिलं 743 जागा आहेत. ठाणे ग्रामीणला 151 जागा आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 98 जागा आहेत. पालघरमध्ये 123, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 88 जागा आहेत. रत्नागिरीमध्ये 99 जागा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 88 जागा आहेत. पुणे ग्रामीणला 69 जागा आहेत. सातारामध्ये एकही जागा नाही आहे, 0 जागा. सांगलीमध्ये 36 जागा आहेत. सोलापूर ग्रामीणमध्ये 90 जागा आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये 172 आहे. नाशिक शहरमध्ये जागा नाही आहेत तर नाशिक ग्रामीणमध्ये आहेत 172 जागा आहेत. अहिल्यानगरमध्ये 93 जागा आहेत. जळगावमध्ये 171 जागा आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर धुळेमध्ये 137 जागा आहेत. नंदुरबारमध्ये एकही जागा नाही आहे. पुढे बघूयात आपण. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण इथे 53 जागा आहेत. जालनामध्ये 154 जागांवरती भरती होणार आहे. बीडमध्ये 174, धाराशिवमध्ये 153 जागा आहेत. पोलीस चालक शिपाई आणि पोलीस शिपाई अशा टोटल मिळून ह्या 153 जागा आहेत. 123 धाराशिव मागच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं आणि 30 जागा आहेत चालक पोलीस शिपाईच्या. अशा टोटल 153 जागांवरती ही भरती होणार आहे. अमरावती ग्रामीणमध्ये 214 जागा आहेत. अकोलामध्ये 161, त्यानंतर वाशिममध्ये 48 जागा आहेत. बॅट्समनच्या 8 जागा इथे आहेत वाशिममध्ये. त्यानंतर जर पुढे पाहिलं तर बुलढाणामध्ये 115 जागा या पोलीस शिपाई पदाच्या आहेत आणि 14 जागा पोलीस चालक पदाच्या आहेत आणि टोटल 129 जागा. यवतमाळमध्ये 150 जागा, 11 जागा या बॅट्समनसाठीच्या आहेत. 161 जागा टोटल. नांदेडमध्ये 199 जागा. लातूरमध्ये 30 जागा या पोलीस शिपाई पदासाठी. पोलीस चालकसाठी 16 जागा, अशा टोटल 46 जागा आहेत लातूरमध्ये. परभणी जिल्ह्यामध्ये 86 जागा या पोलीस शिपाई पदाच्या, 11 जागा पोलीस चालक, अशा टोटल 97 जागा आहेत. कुठे? परभणी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 37 जागा. नागपूर ग्रामीणमध्ये 98 जागा. भंडारामध्ये 52 जागा आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 215 जागा आहेत. वर्धा जिल्ह्यामध्ये 127,
गडचिरोलीमध्ये 343 जागा या पोलीस शिपाई पदाच्या आहेत, 27 जागा या चालक पदासाठीच्या आहेत. असे टोटल 410 जागांवरती ही भरती होणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 97 जागा आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर लोहमार्ग पुणे इथे 54 जागा आहेत. लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथे 93 जागा आहेत आणि लोहमार्ग नागपूर येथे 15 जागा आहेत. अशा टोटल 11,167 पदांची ही भरती होणार आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर SRPF गटामध्ये गट 1, 2, 3, 4 इथे रिक्त पदे नाही आहेत, 0 जागा दाखवल्या. त्यामुळे गट 5 मध्ये 24, गट 6 मध्ये 19 जागा भरतीसाठी फक्त, जी निव्वळ भरतीद्वारे भरल्या जातील अशी 19 जागा आहेत. अनुकंपाद्वारे 2 जागा आहेत, त्यामुळे 19. त्यानंतर गट 7 मध्ये 69 जागा, 1 जागा ही अनुकंपाद्वारे भरली जाणार आहे. त्यानंतर गट 8 मध्ये 77 जागा आहेत. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर गट क्रमांक 9 अमरावती येथे 32 जागा आहेत. सोलापूरमध्ये 15 जागा आहेत. नवी मुंबई 6 जागा आहेत. हिंगोलीमध्ये 13. गडचिरोलीमध्ये गट क्रमांक 13 गडचिरोली SRPFचं बघतोय आपण. SRPF गट क्रमांक 13 मध्ये 4 जागा आहेत. 7 जागा या अनुकंपाद्वारे भरल्या जाणार आहेत. गट क्रमांक 14 मध्ये औरंगाबाद 25 जागा. गोंदियामध्ये 0, एकही जागा नाही आहे. गट क्रमांक 16 कोल्हापूर 1 जागा ही एकच जागा आहे. त्यानंतर गट क्रमांक 17 चंद्रपूर इथे 251 जागांवरती ही भरती होणार आहे. गट क्रमांक 18 काटोल नागपूर 215 जागांवरती भरती होणार आहे. आणि कुसडगाव अहिल्यानगर गट क्रमांक 19 इथे 293 जागांवरती ही भरती होणार आहे. सर्वाधिक जागा याच 3 गट क्रमांकामध्ये आहेत, 17, 18, 19. टोटल जागा या 2,393 आहेत. अशा टोटल जर पाहिलं तर 14,000 पदांवरती ही 2025ची पोलीस भरती ही होणार आहे. माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.